घेणार आहोत. भगवान शंकर म्हणजेच महादेव, ज्यांना भोलेनाथ असंही म्हटलं जातं, कारण ते अतिशय लवकर प्रसन्न होणारे देव आहेत. मनापासून श्रद्धेने केलेली पूजा ते नक्की स्वीकारतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून उपासना केली तर ती खरी भक्ती नसते. खरी उपासना म्हणजे निस्वार्थ भावनेने, शांत मनाने आणि विश्वासाने केलेली प्रार्थना. शंकराची उपासना आपल्याला काय देते? ती आपल्याला धैर्य देते, मनाची शांती देते आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. जेव्हा आपण रोज ओम नमः शिवाय हा मंत्र जपतो, तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि जेव्हा मन शुद्ध होतं, तेव्हा आपण स्वतःच आपल्या इच्छांकडे योग्य मार्गाने वाटचाल करायला लागतो. म्हणून असं म्हणता येईल की भगवान शंकर आपली इच्छा थेट पूर्ण करतातच असं नाही, पण ते आपल्याला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा, शक्ती आणि संधी देतात. आणि जेव्हा श्रद्धा, प्रयत्न आणि देवावर विश्वास एकत्र येतो, तेव्हा आपल्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होते. म्हणून मित्रांनो, शंकराची उपासना करा, पण फक्त इच्छा पूर्ण होण्यासाठी नाही, तर स्वतःला अधिक मजबूत, शांत आणि सकारात्मक बनवण्यासाठी करा. हर हर महादेव. मैं 2 महीने से जॉब ढूंढ रहा था. मेरा एक दोस्त ने वर्क इंडिया ऐप के बारे में बताया. जैसे ही मैं वर्क इंडिया ऐप डाउनलोड करके CV अपलोड किया, कुछ ही घंटों में ढेर सारे कंपनीज के कॉल आने लगे.